नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत चॅप्टर दुसरा संख्या ज्ञान मध्ये उदाहरण संग्रह 3 या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे आपल्याला, संख्या वाचा व अक्षरात लिहा. तर आपल्याला जवळपास 10 संख्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि अक्षरात लिहायच्या आहेत. बघा, मी या ठिकाणी संख्या लिहून घेते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डवर या ठिकाणी 5 संख्या अगोदर मी घेतल्या आहेत, त्याच्यानंतरच्या 5 आपण नंतर घेऊया. बघा, एक संख्या वाचते मी, त्यानंतर मी ती अक्षरात पण लिहिणार आहे. बघा, 7,65,234. काय आहे संख्या? 7,65,234. आता ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. तर बघा, आपण संख्या अक्षरात लिहिली आहे 7,65,234. त्यानंतर ही संख्या आहे, याचा अगोदर वाचन लक्षात घ्या. 4,73,225. 4,73,225. आता आपल्याला ती अक्षरात लिहायची आहे. तर बघा, संख्या आपण अक्षरात लिहिली 4,00,000 किंवा तुम्ही 4,00,000 असं पण लिहू शकता. 4,73,225. त्यानंतरची संख्या आहे, हिचं वाचन असं करायचं 3,27,001. 3,27,001. आता आपण अक्षरात लिहूया. तर अक्षरात अशा पद्धतीने लेखन करणार 3,27,001. त्यानंतर ही संख्या कशी वाचायची बघा, 8,75,375. आता हीच संख्या अक्षरात लिहायची. तर बघा, अक्षरात असं लिहिणार 8,75,375. त्यानंतर या संख्येचं वाचन कसं करणार, तर 1,50,437. आता ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. तर अक्षरात आपण संख्या लिहिली 1,50,437. याच पद्धतीनं आपण राहिलेल्या संख्या पण करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही 6 नंबरची संख्या आहे, तिचं अगोदर आपण वाचन घेऊया. बघा, 2,03,174. काय आहे? 2,03,174. आता ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. मग बघा, बघा आपण संख्या अक्षरात लिहिली 2,03,174. त्यानंतर 7 नंबरची संख्या आहे, ती म्हणजे 6,47,851. आता ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायची. तर बघा, अक्षरात आपण संख्या लिहिली 6,47,851. त्यानंतर संख्या आहे 8 नंबरची 9,00,000. म्हणजे बघा, आपण इथं एकक दशक बघूया. एकक, दशक, शतक, हजार, दस हजार आणि लक्ष. म्हणजे 9,09,99. इथं काहीही नाहीये हजार आणि दश हजार मध्ये. तर ती संख्या होते 9,09,99. तर बघा, संख्या आपण अक्षरात लिहिली 9,09,99. त्याच पद्धतीनं आता 9 नंबरला आपल्याला दिलेली आहे संख्या 5,75,010. काय दिलेली आहे? 5,75,010. आपण ती काय करूया? अक्षरात लिहूया. तर बघा, संख्या अक्षरात लिहिली 5,75,010. त्यानंतर 10 नंबरला आहे 4,03,005. काय आहे? 4,03,005. कारण की बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी शून्य आलेले आहेत. मग लिहूया संख्या अक्षरात. बघा, संख्या अक्षरात लिहिली आपण 4,03,005. आता यानंतरचा दुसरा प्रश्न घेऊया. बघा, प्रश्न तुम्हाला दुसरा विचारण्यात आलेला आहे की संख्या वाचा आणि अंकात लिहा. तर या अगोदर आपण काय केलं, तर अंकात आपल्याला संख्या दिली होती, आपण अक्षरात लिहिली. आता आपल्याला संख्या अक्षरात दिल्यात, अंकात लिहायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला आता काय होत आहे, वर संख्या दिसत आहे. 1 नंबरला काय आहे बघा, आणि त्यामध्ये 1 नंबरला संख्या दिलेली आहे 1,35,800.
55. 1,35,855. तर मी तुम्हाला संख्या लिहून दाखवते. संख्या आहे 1,00,000 पुन्हा 35,000 किती आहेत? 855. 1,35,855. ही संख्या आपण अशी लिहिणार. मी आता डायरेक्टली तुम्हाला उत्तर लिहून दाखवत आहे. संख्या तुम्हाला वर दिसत आहे. बघा नंबर 2 ला काय दिलेलं आहे? तर संख्या आपल्याला अक्षरात लिहून दिली 7,27,000. लक्ष म्हणजे लाख. 7,27,000. तर बघा लाखवर किती शून्य असतात? 5 शून्य असतात. 7,27,000. पुढं काहीही नाही म्हणून आपण काय केलं? शून्य दिलेले आहेत. 7,27,000. त्यानंतरची 3 नंबरची संख्या आहे. काय दिलंय? 4,25,300. 4,25,300. तर 4,25,000 आणि 300. त्यानंतर 4 नंबरमध्ये मी तर डायरेक्टली उत्तर करत आहे. 4 नंबरला दिलंय 9,09,099. 9 लक्ष म्हणजे 9 लाख 9,099. 9,09,000 9,000 म्हणलेलं आहे म्हणून इथे मधात एक शून्य द्यायचा आणि त्याच्यानंतर 99. बघा संख्या काय दिलेली आहे? 9 लक्ष म्हणजे 9 लाख 9,099. तर आपण या ठिकाणी 9,09,099 ही संख्या घेतलेली आहे. त्यानंतर 5 नंबरला बघा काय दिलंय? 5 नंबरला दिलंय 7,49,362. 7 लक्ष म्हणजेच 7 लाख. त्यानंतर 49,000. 49,000. त्यानंतर 362. 62 म्हणजे 6 वर 2. तर अशा पद्धतीनं आपण ही संख्या लिहिलेली आहे. त्यानंतर 6 नंबरची संख्या बघा. काय दिलंय? 6 नंबरला 8 लाख दिलेलं आहे. तर आपल्याला माहितीये की 8 लाख ही संख्या दिलेली आहे. मग 8 वर किती शून्य असणार आहेत? तर 5 शून्य असणार आहेत. तर ही झाली 8 लाख ही संख्या. हे तुम्ही लिहून घ्या. लागलीच आपण काय करणार आहोत? तिसरा प्रश्न घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की 0 ते 9 यापैकी प्रत्येक अंक एकदा वापरून 6 अंकी, 5 अंकी संख्या तयार करा. तर आपण या ठिकाणी 6 अंकी आणि 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे. प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. 5 अंकी आणि 6 अंकी. आपल्याला कुठले अंक याच्यामध्ये वापरायचे आहेत? तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर बघा आपल्याला हे अंक वापरायचे आहेत आणि 5 अंकी आणि 6 अंकी संख्या तयार करायची आहे. दुसरी एक गोष्ट, एक अंक एकदाच वापरायचा आहे. मग बघा 5 अंकी संख्या आता मी तयार करणार आहे. 5 अंकी संख्या म्हणलं तर किमान ती काय होणार आहे? दशहजार पर्यंत जाणार आहे. म्हणजे आता मी इथं संख्या तयार करणार आहे 23,000. 200 आपल्याला 2 डबल घ्यायला जमणार नाहीये. 962 नाही, 63 पण नाही. त्याच्यानंतर आपण 956 घेऊया. म्हणजे बघा संख्येची पुनरावृत्ती होऊ दिलेली नाही. संख्या फक्त एकदाच घेतलेली आहे. बघा 23,956 ही आपण काय केली? 5 अंकी संख्या तयार केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? तर 6 अंकी संख्या तयार करायची आहे. 6 अंकी म्हटलं की आपल्याला ती लाखामध्ये जाणार आहे. तर बघा संख्या आपण या ठिकाणी घेऊया. आपल्याला शून्याला तर अगोदर घेता येणार नाहीये, कारण की शून्य अगोदर घेतला तर ती 5 अंकी संख्या तयार होईल. परंतु आपल्याला बनवायची 6 अंकी संख्या. आता बघा या ठिकाणी मी घेत आहे 9 लाख किती? 37,000. 9,37,420. तर बघा कुठलाही अंक परत येणार नाही याची काळजी घेऊन योग्यरित्या काय करायचे आहे? 5 अंकी आणि 6 अंकी संख्या तयार करायची आहे. तर ही या ठिकाणी मी 6 अंकी संख्या तयार केली आणि ही काय केली? 5 अंकी संख्या तयार केलेली आहे. आपल्याला फक्त काय करायला सांगितलं होतं? तर प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी आणि 5 अंकी संख्या तयार करायची होती. तर आपण ह्या अंकाचा वापर करून 5 अंकी आणि 6 अंकी संख्या तयार केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर बघा तुम्हाला काय करायचे आहे? होमवर्कसाठी एक संख्या लिहून दाखवायची आहे मला. बघा संख्या आहे. तुम्हाला काय करायची? ती संख्या अक्षरात लिहायची आहे. संख्या खूप सोपी आहे. ही संख्या तुम्हाला अक्षरात लिहून दाखवायची आहे.